नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत जीकेचे 50 क्वेश्चन, जीके आणि मराठी व्याकरणाचे दोन्ही मिळून 50 क्वेश्चन. त्यात काही मॅथचे क्वेश्चन आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. मन की बात या पुस्तकाचे लेखक कोण, करते कोण? ते आहे श्री नरेंद्र मोदी. मन की बात या पुस्तकाचे लेखक आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा. वर्तमान काळातील वाक्य, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समुद्रात लाटा उसळतात. हे वर्तमान काळातील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 3 पुढील, तू रामला पुस्तक दे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी ला आहे. पुस्तक देण्याची क्रिया झालेली म्हणून एक चतुर्थी आहे. संप्रदान. पुढील प्रश्न, सामान्य नाम ओळखा. तर या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 हे सामान्य नाम आहे शाळा. खालीलपैकी परसवर्णाने लिहिलेला अचूक शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंथन. एका शहराची लोकसंख्या एका वर्षात 10% घटली तर त्या शहराची लोकसंख्या किती आहे? 10% एका वर्षात 10% घटली तर त्या शहराची लोकसंख्या ही पूर्वीपेक्षा कमी होईल. प्रश्न वाचून घ्या, लक्षात येईल तुमच्या. ती संख्या कमी होईल. 10% घटली तर त्या शहराची लोकसंख्या कमी होईल. पर्याय क्रमांक 3, 36चे किती टक्के म्हणजे 7.2 होय. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन घ्यायचं आहे. समजा आपण ऑप्शन्स तुम्ही घेऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. 36 गुणिले 100 20. उलटपालट झालेलं आहे पण समजून घ्या. 20 × 20, 20 चा 5, सॉरी 36 गुणिले 20, ऑप्शन घेतला आपण 20 आणि खाली 100. तर 20 × 20, 20 चा 5, 100. या ठिकाणी 5 × 5, 5 × 5 = 35. 35 एक उरला, पॉईंट दिला आणि 0 घेतला. या ठिकाणी 10 झाले. 5 × 5 आणि 5 दुणे 10. तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौसेमी आहे तर त्याच्या बाजूंची लांबी किती? तर आपल्याला सूत्र माहीत पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग हे सूत्र आहे. चौरसाचे क्षेत्रफळाचं बाजू वर्ग. तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे 14 सेमी. हे उत्तर येतं त्याचं. 14 सेमी बाजू असते. 14 × 14 196 होतं, म्हणजे बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, 81, 144 व 21. या प्रश्नाचं उत्तर येतं आहे बघा, आडवं करून घेतलं आपण. तर 9चा वर्ग 81चं वर्गमूळ 9 अधिक 12चा 144, त्याची टोटल होती 21. 2 आहे टोटल, म्हणजे आपल्याला वर्गमुळांची बेरीज होते यामध्ये. या ठिकाणी पुढील बघा 7 अधिक 4, 7 आणि 4 11 पाहिजे. त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे 13 आलेली आहे. याचं 11 येतं. आणि पुढे बघा 10, 100चं वर्गमूळ 10 अधिक 25चं 5 बरोबर 15. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. या ठिकाणी 15 हा अंक येतो. पुढील प्रश्न, पुढे यामध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्ह जागी कोणता अंक येईल ते शोधायचं आहे. तर या ठिकाणी घनसंख्यांची बेरीज दिलेली आहे. 27 हे 3चा घन आहे. 125 म्हणजे 5.
तर या दोन्हीची बेरीज येते 8, म्हणजे पहिलं बरोबर सिक्वेन्स लागलं. तर या ठिकाणी बघा 216 आणि 343. 216 6चा घन आहे आणि 343 हा 7चा घन आहे. तर दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 13. 6 7 12 आणि 13 हा उत्तर येतं 13. तर या ठिकाणी घनसंख्यांची बेरीज दिलेली आहे. पुढे उपराष्ट्रपती एक राहिला. या ठिकाणी बघा संख्या दिलेली आहे. पहिल्यामध्ये असं जर केलं तर 9 5 45 दोन्हींचा गुणाकार केला 5 9 45. या ठिकाणी दुसऱ्या सिक्वेन्समध्ये 7 8 56 आणि या ठिकाणी 12 8 96. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं 96, पर्याय क्रमांक 3. उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेत घेण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. 1944 साली गांधीवादी योजना कोणी तयार केली? तर ती श्रीनारायण अग्रवाल यांनी तयार केली 1944 मध्ये गांधीवादी योजना. अनाथ महिलांच्या मदतीसाठी दिवाणी खैरातची स्थापना कोणत्या मुस्लिम शासकाने केली? तर ती केली होती फिरोजशाह तुघलक यांनी. पुढील प्रश्न, विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते गोपाळ बाबा वलंगकर यांनी लिहिले. पहिल्या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष टिंबटिंब होते? तर ते होते महात्मा गांधी हे पहिल्या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ती केली होती कुमारगुप्त याने. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कुमारगुप्त यांनी केली होती, लक्षात असू द्या. एका सांकेतिक भाषेत सोपा प्रश्न आहे, तुम्ही करून घेऊ शकता. HEN, तर HEN उलटे शब्द केलेले GOD, तर GOD पर्याय क्रमांक 4. बुद्धचरित्र या ग्रंथाची रचना कोणी केली? तर अशोक घोष याने बुद्धचरित्र या ग्रंथाची रचना केली. सर्वाधिक अंतर कापणारी भारतातील रेल्वेगाडी कोणती? तर विवेक एक्सप्रेस ही सर्वाधिक अंतर कापणारी भारतातील रेल्वेगाडी आहे. धुवाधार धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? धुवाधार धबधबा हा जबलपूर मध्य प्रदेशमध्ये आहे आणि तो नर्मदा या नदीवर आहे. मध्य प्रदेश, नर्मदा नदी, धुवाधार धबधबा, लक्षात असू द्या. 1 किलोबाइट्स म्हणजे किती बाइट्स? तर ते 1024 बाइट्स. 1 KB म्हणजे 1024 बाइट्स. महाराष्ट्रातील पहिला पाटबंधारे आयोग कोणता? तर तो स. गो. बर्वे आयोग होता, पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. देवीच्या लसीचा शोध कोणी लावला? तर एडवर्ड जन्नर यांनी लावला. पाण्याच्या भांड्यात पडलेले नाणे वर आल्यासारखे दिसते हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचे उदाहरण आहे? तर ते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण आहे. जगातील सर्वात उंच वृक्ष पुढीलपैकी कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिकोया. पुढील प्रश्न, संख्या दिलेली या ठिकाणी 27 37 49 63. या ठिकाणी 27 अधिक 10 बरोबर 37 होतं. 37 अधिक 12 केलं तर 49 होतं आणि 49 अधिक 14 केलं तर 63 होतं. तर आपल्याला या ठिकाणी 16 अंक घ्यावा लागेल, म्हणजे 79 हे उत्तर येईल. 79. पंचायत समितीच्या सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपसभापती हे सरपंच समितीचे अध्यक्ष असतात. महानगरपालिका पुढीलपैकी कोणते कर वसूल करून आपले उत्पन्न उभे करते? तर मनोरंजन कर, पाणीपट्टी व बांधकाम कर हे तिन्ही कर वसूल करून आपले उत्पन्न उभे करते. छावणी मंडळाच्या सचिवाची नियुक्ती टिंबटिंब करतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे संरक्षण मंत्रालय. 48
50, 54, 60, 48 आणि 2, 50, 50 आणि 4, 54, 54 आणि 6, 60. या ठिकाणी 8 या अंक येईल म्हणजे 68. 60 आणि 60 अधिक 8 बरोबर 68. पर्याय क्रमांक 2. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी पर्वत कोणत्या देशात आहे? तर हा ज्वालामुखी जगातील सर्वात उंच ज्वालामुखी हा इक्वेडॉर या देशात आहे. या ठिकाणी सिक्वेन्स दिलेले आहे, तर सिक्वेन्स मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 असे 4 4चे 12 संख्या आहे. तर 4 4चे गट पाडून घ्यायचे. या ठिकाणी 1 7 8 आहे, तर लक्षात ठेव 1 नंतर किती आहे? 7. 7 नंतर 8. 1 7 8 म्हणजे आपल्याला पर्यायातून निवडायचे आहे. तर 1 7 8 4, परत 1 7 8 4, परत 1 7 8 4 म्हणजे 7 4 1 4 4. या ठिकाणी 7 4 1 4 4. पर्याय क्रमांक 3 7 4 1 4 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी आझाद हिंद सेना ही संबंधित आहे. कृषीविषयक स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर कृषीविषयक स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य आहे. परम हा भारताचा पहिला महासंगणक निर्माण करणारी संस्था पुढीलपैकी कोणती? तर ती सिडॅक जी पुण्याला आहे आणि परमचे उद्गाते आहेत श्री विजय भटकर. समर्थ रामदासांनी सर्वाधिक मारुतीची मंदिरे कोणत्या जिल्ह्यात निर्माण केली? तर ती केली होती सर्वात जास्त पुणे या जिल्ह्यामध्ये. परत तसाच प्रश्न आहे हा. बी नंतर डी, बी नंतर या ठिकाणी डी, सी क्यू, परत असंच बी डी सी क्यू. या ठिकाणी सी नंतर क्यू आहे, तर या ठिकाणी सी नंतर क्यू घ्यावं लागेल. बी नंतर डी सी क्यू, परत बी नंतर, परत या ठिकाणी बी नंतर डी सी, या ठिकाणी सी येईल आणि या ठिकाणी क्यू येईल. बी डी सी क्यू, या ठिकाणी सॉरी डी, या ठिकाणी डी येईल. डी बी सी क्यू, डी बी सी क्यू, डी बी, बी नंतर डी, बी नंतर डी सी क्यू, बी नंतर डी सी क्यू, बी नंतर डी सी क्यू. तर 4 4चे गट केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 4 डी बी सी क्यू क्यू. सदरा 6 तर नगर, तर या ठिकाणी अक्षरांची डबल केलेली म्हणजेच ही 3 अक्षर आहे. समजा 3, तर या ठिकाणी त्याला 2 ने गुणलं तर ते 6 आलं. तसंच नगरची 3 अक्षरे म्हणजेच 3 गुणिले 2 बरोबर 6च उत्तर येतं याचं. अक्षरांची डबल केलेली त्यांनी. अनादरचा पुढील प्रश्न. अनादरचा आदर तर अनुजचं अग्रज. तू स्वतः अभ्यास करशील का? अद्रुकी शब्दाची जात ओळखा. तर ते स्वतः म्हटल्यानंतर ते आहे आत्मवाचक. पर्याय क्रमांक 1. पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व. प्रश्नाचं उत्तर आहे मोजता येणार नाही असे म्हणजेच अनंत. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी म्हण कोणती? वराती मागून घोडे ही म्हण आहे. समानार्थी शब्द ओळखा. पर्वत, तर पर्वताला समानार्थी शब्द आहे अचल, जो एका जागी उभा राहतो असा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. वाहवा करणे, स्तुती करणे, गाजवाजे करणे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 हस्तगत करणे ही चुकीची जोडी आहे. बाकीचे वाहवा करणे, स्तुती करणे बरोबर, गाजवाजा करणे, बोबाटा करणे बरोबर, घाट घालणे, बेत आखणे बरोबर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे हस्तगत करणे म्हणजे कौशल्य मिळवणे. मी आंबे खाल्ले आहेत काळ ओळखा.
तर खाण्याची क्रिया झालेली आहे, म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ आहे. भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भंडारा जिल्हा पितळी भांडे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जनगण मन या राष्ट्रगीताचे कवी कोण? तर रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न, 7 गुणिले 1 गुणिले 1 शून्य. ज्या संख्येमध्ये गुणाकार शून्य असतो त्याचा गुणाकार हा शून्यच येतो. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, 8 72 तर 10 बरोबर किती? तर 8 गुणिले 9 पुढची संख्या घेतली तर 8 9 72 आलं. तसंच 10 गुणिले 11 करावं लागेल या ठिकाणी, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 11 10 110. पर्याय क्रमांक 3. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. हा प्रश्न कंटिन्यू विचारला जातो मित्रांनो. तर ते करण्यासाठी 20 गुणिले पुढची संख्या घ्यायची 21 आणि 2 भाग द्यायचं. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल बे 1 बे 10 20. हे 10 गुणिले 21. तर हा शून्य इकडे ठेवून द्यायचा, हा 1 कट झाला, शून्य इकडे ठेवला, 210. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 210. पर्याय क्रमांक 4. एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 येते आले तर खरे उत्तर काय असेल? 2 अधिक 2 4 आणि भागले किती? 2ने गुणले असता, 2ने भागण्याऐवजी गुणले असता म्हणजेच 8 4. या ठिकाणी 2 अधिक 2 4. भागाकाराची प्रोसेस 4 2 8. आपले खरं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 म्हणजे 2. 15% पगारात वाढ झाल्यावर 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती असेल? तर आपण 100% हे गृहीत धरतो, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहावं लागेल 100 पगारात वाढ झाली, या ठिकाणी गुणाकार 92 आणि या ठिकाणी द्यावं लागेल 15% वाढ म्हणजे 100वर 15% वाढ म्हणजे 115. तर याचं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला काढून दिलेलं आहे 100 गुणिले 92 भागिले 115. तर तुम्हाला गुणाकार करून कमेंट्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो याचा गुणाकार किती येतो ते. पुढील प्रश्न, 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे, त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? तर 3 पुस्तकांची सरासरी, तर 25 सरासरी काढण्यासाठी 25 गुणिले 3 25 × 75. 25 गुणिले 3 केलं 75 आलं आणि त्यापैकी 2 पुस्तकाची सरासरी 20 म्हणजे 20 गुणिले 2 40 आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची यांनी सरासरी विचारलेली आहे, पुस्तकाची किंमत विचारलेली तिसऱ्या पुस्तकाची. तर यांची सरळ वजाबाकी करून टाकायची. वजाबाकी येईल ती 5 5 4 3 35. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 35 मित्रांनो. माऊसवर असल्यामुळे मित्रांनो थोडासा वेळ लागतोय, त्यामुळे समजून घ्या. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. 15% पगारात वाढ झाल्यावर 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती? मी डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे, जास्त प्रोसेस करत नाही बसलो, कारण माऊसवर चालू आहे त्यामुळे व्यवस्थित येत नाही ते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.